मित्रांनो, आज आपण आलोय गुच्छा गळाने मासे पकडायला. त्यासाठी आपण चारा तयार करतोय. हे बघा, हे साधं गव्हाचं पीठ आहे आणि याच्यामध्ये आपण हे पार्लेजी बिस्किट टाकतोय. दोनच वस्तू आहे, याच्या व्यतिरिक्त आपण तिसरी वस्तू याच्यात टाकणार नाही. तर चला आता आपण चारा बनवून घेऊ. बघा मित्रांनो, अशा प्रकारचा गुच्छा गळ असतो. हे बघा, त्याला 4 गळ आहेत. तर आता ह्याला आपण पीठ लावणार आहे. हे बघा, पीठ पण आपण तयार केलेलं आहे. हे बघा, जास्त हार्ड नाही आहे, मऊच आहे. हे बघा, तुम्हाला लावून दाखवतो. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपला गुच्छा गळ तयार झालेला आहे. याच्यामध्ये आपण फक्त गव्हाचं पीठ आणि पार्लेजी बिस्किट मिक्स केलेलं आहे. बाकी कलर वगैरे काय टाकलेलं नाही, एकदम साधा चारा आहे हा. तर आता बघू टाकून आपण. मित्रांनो, हे बघा, आता आपण गुच्छा गळ टाकतोय. पाणी तर खूप खोल आहे, त्याच्यामुळे आपल्याला लांब नाही फेकायचं. एक 20-30 फुटापर्यंतचा आपल्याला गळ फेकायचा आहे, त्याच्यापेक्षा जास्त लांब नाही फेकायचं, कारण पाणी जागेवर खोल आहे इथं. तर चला आता गळ टाकू. बघा, तुम्ही पाहिलं असाल आपण किती जवळ गळ टाकलाय. हा दुसरा गळ आहे. चिलापी चिलापी चिलापी, हा आयुष्यभर पहिला शॉट 2 चिलापी सापडले मित्रांनो, पहिल्याच झटक्यात. बघा, 2 गाळाला 2 चिलापी. बघा, साईज बघा केवढी आहे याची. हे बघा, हा थोडा लहान आहे, पण घेणार याला पण, कारण प्यायच्या पाण्यातले मासे. चला, स्टार्ट तर झालेले, आपल्याला 2 चिलापी तर सापडले. मित्रांनो, हा 4था गळ आहे. बऱ्याच लोकांना असं वाटेल की तुम्ही गळ एवढ्या जवळ टाकलेले आहे. तर गळ किती लांब फेकतो हे महत्त्वाचं नाही, मासे जिथं आहे तिथं तुमचा गळ गेला पाहिजे. मासे जवळ असतील तर तुम्ही जवळच गळ टाका, लांब फेकून उपयोग नसतो. बऱ्याचदा तुम्हाला जे ठिकाण लांब वाटतं त्या ठिकाणी पाणी उथळ असू शकतं, त्यामुळे जवळच गळ टाकतोय आपण.
मित्रांनो आपल्याला मासे तर बरेच सापडले, पण सर्व मासे चिलापीच होते. त्याच्यामुळे आपण काय केलं की जास्त तर काही व्हिडिओ बनवला नाही. त्यातलाच एक मासा आपण रेसिपीसाठी घेतला आहे बघा, आणि आता आपण त्याची एक साधी सिंपल रेसिपी करणार आहे. बघा मित्रांनो आपला मासा तयार झालेला आहे. बघा मित्रांनो आपण इथं थोडी सावली केली, चटई टाकली, मासा आपला फ्राय झालेला आहे. समोरच आपले एक गळ आहेत, तर तुम्हाला थोडा टेस्ट करून सांगतो. आता चिलापी आहे म्हणल्यावरती याच्यात काटा नाही हे तर फिक्स आहे. मासा एकदम मस्त लागतोय मित्रांनो. थोडा जाळाला आहे, पण नदीला हे चालून जाते, कारण हे काय रेस्टॉरंट नाही आहे. इथं अशाच पद्धतीने रेसिपी होत असतात. टेस्ट पण एकदम भारी लागली. आता जेवून घेऊ आणि आता निघणार आहे आपण. साधारण आपल्याला 3-1 किलो चिलापी सापडलेले, तर भागलेलं आहे आता आपलं. आता आपण बास करतोय. जर तुम्हाला आजची रेसिपी आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.